शांती. आज आहे 27/12/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, माया खूप बलवान आहे, तिच्यापासून सावध रहा. कधी हा विचार यायला नको की आम्ही ब्रह्माला मानत नाही, आमचे तर डायरेक्ट शिवबाबांशी कनेक्शन आहे. प्रश्न आहे, कोणत्या मुलांना सर्वांचे प्रेम आपोआप मिळते? उत्तर आहे, जे प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा स्वतः प्रॅक्टिकलमध्ये करतात आणि नंतर दुसऱ्यांना सांगतात, त्यांच्यावर आपोआपच सर्वांचे प्रेम बसते. ज्ञानाला स्वतःमध्ये धारण करून मग अनेकांची सेवा करायची आहे, तेव्हा सर्वांचे प्रेम मिळेल. जर स्वतः करत नसतील आणि फक्त दुसऱ्यांना सांगत राहतील तर त्यांचे कोण मानेल? ते तर जसे काही पंडित झाले. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, खूप रॉयल्टीने, गोडी गुलाबीने राहायचे आहे. शांती आणि सुखाचा टॉवर बनण्यासाठी खूप कमी आणि गोड बोलायचे आहे. मूवीची अर्थात फरिश्ता स्वरूपाची प्रॅक्टिस करायची आहे. टॉकीमध्ये अर्थात आवाजामध्ये यायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, स्वतःची दैवी चलन बनवायची आहे. छुईमुई अर्थात नाजूक बनायचे नाही. युद्धापूर्वी कर्मातीत अवस्थेला पोहोचायचे आहे. निर्विकारी बनून निर्विकारी बनविण्याची सेवा करायची आहे. आजचे वरदान आहे, पवित्र प्रेमाच्या पालनेद्वारे सर्वांना स्नेहाच्या धाग्यामध्ये बांधणारे मास्टर स्नेहाचे सागर भव. स्पष्टीकरण आहे, जेव्हा स्नेहाचे सागर आणि स्नेह संपन्न नद्यांचे मिलन अर्थात संगम होतो, तेव्हा नदी सुद्धा बाप समान मास्टर स्नेहाचा सागर बनते. म्हणून विश्वातील आत्मे स्नेहाच्या अनुभवाने आपोआप समीप येतात. पवित्र प्रेम किंवा ईश्वरीय परिवाराची पालना चुंबकाप्रमाणे आपोआपच प्रत्येकाला जवळ आणते. हा ईश्वरीय स्नेह सर्वांना सहयोगी बनवून पुढे जाण्याच्या धाग्यामध्ये बांधून टाकतो. स्लोगन आहे, संकल्प, बोल, वेळ, गुण आणि शक्तींचे खजिने जमा करा, म्हणजे यांचा सहयोग मिळत राहील. ओम शांती.